अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मी रुपाली देवकर, नित्य स्वामी सेवा या यूट्यूबच्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. टायटलवरून तुम्हाला समजलंच असेल की आपण आज काय बोलणार आहोत. तर आपण आज सोमवती अमावस्या याबद्दल थोडी माहिती जाणून घेणार आहोत व त्याचा पूजाविधी व त्याच्यावरती काही उपाय बघणार आहोत. हिंदू धर्मानुसार सोमवती अमावस्येला खूप महत्त्व प्राप्त आहे. तसेच सोमवार हा भगवान शिवशंकरांचा असल्यामुळे या अमावस्येला विशेष महत्त्व प्राप्त होतं. तर त्यामध्ये आपण त्या अमावस्येला आपण पितृदोष, कालसर्पदोष याच्यासाठी आपण काही विशेष पूजा केली जाते, त्याच्यावरती काही उपाय केले जातात. आता बऱ्याच लोकांना प्रश्न पडेल की ही अमावस्या चांगली असते की वाईट. तर चला आपण जाणून घेऊया त्याच्याबद्दलची थोडीशी माहिती. अमावस्या ही धार्मिक व आध्यात्मिक प्रथा करण्यासाठी अत्यंत शुभ मानली जाते. तसेच पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठीही ही अमावस्येला पूजाविधी केला जातो. या दिवशी स्नान, दान, धर्म ह्या गोष्टी केल्याने आपल्याला त्याचे विशेष फल प्राप्त होतात व आपले पितृदोषापासून वगैरे आपल्याला त्रास त्याचा कमी होतो. या दिवशी असे म्हटले जाते की या दिवशी आपले जे पूर्वज असतात ते आपल्या वंशांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती आलेले असतात. त्याच्यामुळे बरेच लोक या दिवशी तर्पण, पितृपक्ष करतात व त्यांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी भगवान विष्णू व भगवान शंकर यांची सेवा करतात. यांची सेवा करण्याचा हा अत्यंत चांगला दिवस मानला जातो. आता आपण बघूया की याच्यावरती आपण काय उपाय. जर आपल्याला कालसर्पदोष असेल, जर आपल्याला पितृदोष असेल, तर त्याच्यासाठी आपण काही छोटे छोटे उपाय बघणार आहोत. ज्योतिषशास्त्रानुसार आपण जर शिवलिंगावरती कच्चे दूध, दही यांचा जर आपण अभिषेक केला तर आपली बिघडलेली सगळी कामे मार्गी लागतात व आपली गरिबी दूर होते. तसेच या दिवशी भगवान गणेशजींना आपण सुपारी अर्पण करायची आहे व संध्याकाळी त्यांच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर एक दिवा लावायचा आहे. याच्यामुळेही आपल्याला धनप्राप्ती होते. तसेच या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. त्याच्यामध्ये आपल्याला 2 लवंग घालायचे आहेत व ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत आपण प्रदक्षिणा घालायच्या आहेत. याच्यामुळेही आपले दोष, पितृदोष दूर होतात. तसेच कुत्र्याला रोटी घालणे ही या दिवशी अत्यंत शुभ मानले जाते. तुम्ही जर काळ्या कुत्र्याला रोटी घातला तर तुमचे आजार पण कमी होतात व तुमचे दोष दूर होतात. तसेच या दिवशी नदी, तलाव या ठिकाणी तुम्ही जर कणकेचे गोळे करून माशांना खायला घातले तर त्याचेही तुम्हाला शुभ फल प्राप्त होतात. आता प्रत्येकाला शनीचा त्रास असतो. कुणाला 7:30 चालू असते. मग शनीच्या त्रासापासून, त्याच्या दोषापासून जर तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर आपण त्याच्याबद्दल उपाय बघूया. जर तुम्हाला शनीच्या पूर्ण दोषापासून आणि त्याच्या त्रासापासून जर मुक्त व्हायचं असेल तर या सोमवती अमावस्येला तुम्ही शिवसहस्रनामाचा पाठ केल्याने शनी महाराज अत्यंत खुश होतात. त्याच्यामुळे आपल्याला चांगले आशीर्वाद मिळतात. तसेच पितृदोष व कालसर्पदोष याच्यापासून जर तुम्हाला मुक्ती हवी असेल तर या दिवशी शिवचालिसाचं तुम्ही पठण करायचं आहे. ते केल्यानेही तुम्हाला याच्यापासून मुक्ती मिळते. तसेच आपण शिवलिंगाला एक पांढरे फूल अर्पण केले तर पांढरे फूल अर्पण करा व त्याचा आणि शिवचालिसाचं पठण करा. त्याच्यामुळेही तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल. तसेच सोमवती अमावस्येला पाण्यामध्ये गूळ किंवा साखर मिसळून तुम्ही ते पाणी पिंपळाच्या झाडाला अर्पण करा व त्याच्याखाली दिवा लावा. त्याच्यामुळेही तुम्हाला या त्रासांपासून मुक्ती मिळते. तसेच या अमावस्येला आपण सप्तधान्याचेही दान करू शकतो. त्याच्यामध्ये गहू, तांदूळ, जवस, मूग डाळ, हिरवे मूग, मसूर डाळ, काळे चणे, पांढरे तीळ हे जर आपण दान केलं तर आपले ग्रह शांत व मजबूत होतात. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व माझ्या या यूट्यूबच्या चॅनेलला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.
श्री स्वामी समर्थ महाराज.